नमस्कार. MS 27 महाराष्ट्र संकल्प न्यूज चॅनल में आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता मागे आपण महामंडळाची एस टी बस पाहतो MS6S8038. ही महामंडळाची बस दर्यापूर ते अमरावती हे मार्ग चालते. गेल्या मागील आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळा ही बस प्रत्येक वेळा हिचा बंद पडते किंवा प्रवाशांचे या ठिकाणी आसरा या ठिकाणी आहे आपण, आणि आसरा या ठिकाणी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात इथे हाल होत आहे. प्रत्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा महामंडळाने याची दक्षता घेतलेली नाही आहे. त्यामुळे महामंडळाची यामध्ये किती निष्काळजीपणा आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आठवड्यातून 3 वेळा ही महामंडळाची बस या ठिकाणी बंद पडते आहे, मध्ये बंद पडते. त्यामुळे विद्यार्थी असो की प्रवासी असो, कोणाला लग्न समारंभामध्ये जायचं आहे, वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल या ठिकाणी होत आहे. आपण मागे पाहू शकता, प्रवासी या ठिकाणी बसलेले आहे, प्रतीक्षित आहे की कधी ही बस चालू होईल आणि आपण त्या ठिकाणी आपण पोहोचू. या ठिकाणी आपल्या गावातील प्रत्येक प्रवासी या ठिकाणी बसलेले आहे आणि आपण यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे भातकली तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीचा कोणताही वचक राहिलेला नाही आहे. पण या कोणताही लक्ष भातकली तालुक्यामध्ये लोकांचा लोकप्रतिनिधींचा राहिलेला नाही आहे. माननीय खासदार असो की आमदार असो, या ठिकाणी पाणी टंचाई असो की महामंडळाची एस टी बस असो की कोणताही लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी वचक राहिलेला नाही आहे. त्यामुळे या भातकुली तालुक्यामध्ये कोणाचाही लक्ष नाही आहे आणि त्यामुळे लोकांचे या ठिकाणी हाल होत आहे. आपण लोकांची प्रतिक्रिया घेत आहोत. सोबत आहे बाळासाहेब मोहोळ, ज्यांनी महामंडळाला प्रत्येक वेळा निवेदन देऊन याची संपूर्ण हकीकत सांगितलेली आहे. त्यांची आपण पाहणार आहोत. काय सांगाल? मी सतत 3 वर्षापासून या महामंडळाच्या याच्यात संदर्भात आहेत. त्यांना किती नोटिस दिल्या, सगळं हे केलं, पण ते काही हे करत नाहीये, त्याचा फॉलोअप काही घेत नाहीये. आणि बसेस ज्या आहेत त्या चालत्या आहेत, त्या सगळ्या नादुरुस्त गाड्या चालत आहे इकडे. आसरा अमरावती इकडे भातकुली मार्गे त्यात टायमिंग कमी असल्याने जे बस चालू आहे त्या बंद झाल्या. जे चालू आहे ते गाड्या नादुरुस्त आहेत. असेच मग प्रवाशाला जो अपडाऊन करणारा नेहमीचा जो वर्ग आहे, त्याला शाळेचे हे असो किंवा याचे पालक वर्ग असो, कोणी दवाखान्याचे काम आहे, कोणाला कशाचे काम आहे, कोणाला कशाचे काम आहे, तो कोणाला याच्या वेळेपर्यंत तो कधी हे पुरत नाही आहे. ते फोन करावं तर ते म्हणते की आम्हाला हे नाही आहे, अजून शाळा सुरू व्हायच्या आहे, हे वाच आहे ते वाच आहे. मग प्रवासी काय फक्त काय याच्यासाठीच आहे का? त्या हिशोबानं वारंवार आता पत्र मागेही दिलं होतं. आताच शेवटी प्रताप सरनाईक यांना राज्यमंत्र्याला हे पत्र तयार केलं आहे मी. मागील आठवड्यामध्ये तुम्ही असं म्हणणं आहे की तुमचा आरोप आहे की आठवड्यातून 3 वेळा ही बस बंद हा, पडते 3 वेळा बस बंद बंद पडते. कधी अमरावतीला पडते, कधी कुठं पडते, कधी कुठं पडते. या बसचं काहीच सांगता येत नाही कुठं बंद पडणार आहे म्हणून. त्यात काय प्रवाशाचे हाल. तिकिटाचे पैसे लोक वापस मागतात, तिकिटाचे पैसे वापस देत नाही. जिथं रखडले असले तिथं बसले राहते. आता तुम्ही पाहू शकता इथं किती मोठे प्रवासी आहेत. बरं, हे 9:30चा टायमिंग आहे. 9:30च्या आता वाजले किती? सकाळपासून तिथं एक तास झाला फोन करून, अजूनपर्यंत गाडी आली नाही इथं. आता पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? काहीच नाही. आता पुढचं पाऊल म्हणजे एक तर प्रताप सरनाईकांना हे दिलेलं निवेदन करून आलो आम्ही. सगळ्यांना हे करणार आहे. नाही तर मग आंदोलनात सावलं हेच नाही आहे. शाळा सुरू झाल्या असेच जर टायमिंग चालू राहिले तर काही याच्यात हे नाही आहे ना. काय सांगाल? बस गेल्या 8 वर्षापासून मी या रोडने सतत अपडाऊन करतो. माझा जो ऑफिस आहे ते अमरावतीला असतं. आता यात बसचा जर आम्हाला माहिती मिळाली की जे ड्रायव्हर आहेत त्यांना या बसचा फॉलोअप असा घेतला होता की हे कालच बस ॲक्च्युअली फेल होती. पण तरीसुद्धा फेल बस हे या मार्गावर पाठवणं म्हणजे एस टी महामंडळाचं किती दुर्लक्ष आहे, जीवास खेळणं आहे. ब्रेक फेल होण्यासारखी गोष्ट जर तुम्ही दुरुस्त करू शकत नसाल आणि प्रवाशांसोबत जर तुम्ही असे वागत असाल तर त्या प्रवाशांना जर काही झालं तर याला जबाबदार कोण? आणि सारखी बस नेमकं पूर्ण शेड्यूल कधी कंप्लीट करणे नाही, भातकुलीपर्यंत पाठवणे, कधी आसऱ्यापर्यंत पाठवणे, म्हणजे हे निव्वळ निष्काळजीपणाचं लक्षण या एस टी महामंडळाचं दिसत आहे. कारण की इथे कसं आहे की प्रवासी काही बोलत नाही आहे, त्यामुळे एस टी महामंडळाचं काहीच या प्रवाशांना देणं घेणं नाही आहे. लोकांचे पैसे घेणे आहे फक्त, त्यांना परत करणे नाही आहे, काही नाही आहे, आणि बस सुद्धा पाठवणे नाही आहे. तरी याच्यावर काय कारवाई होते ते आता बघूयात. याला जबाबदार आपण कोणाला ठरणार आहोत? एस टी आकार प्रमुख
महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच थ्रू ह्या सगळ्या प्रोसेस चालतात. त्यानंतर मेकॅनिकल वर्ग, बाकी मग चालवणारे वाहकही तितके जबाबदार असतात की त्यांनी त्या फीडबॅक द्यायला पाहिजे त्या गोष्टीचा. ड्रायव्हर या सगळ्या वर्गांनी जर या रोडचा फीडबॅक दिला तर प्रॉपरली बसेस चालू होईल. या रस्त्याने म्हणजे प्रवाशांची अतोनात संख्या आहे की 2 बसेस ॲट अ टाइम या 9:30 ते 10च्या दरम्यान चालू शकतात आणि त्या पण पूर्ण भरून चालू शकतात. तरी बस मात्र एकच पाठवल्या जाते. प्रवाशांना दाबून भरला जाते. एखाद्याचा जीव गुदमरून मरण्याचे चान्सेस जास्त दिसतात. या सगळ्या गोष्टी असतात इथे. ठीक आहे. प्रवासी सुद्धा आहे या ठिकाणी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, कुठे चालला होता? अमरावती चाललो होतो आम्ही. बोल. अमरावती चाललो होतो तर नेहमी ह्या गावात केव्हाही बस फेलच पडते म्हटलं. कोणाला दवाखान्याचं काम पडते, कोणी लेकरं शाळेत जाते. काय वाटते, काय सांगाल शासनाला, काय सांगाल? शासनाला सुविधा तर झाली पाहिजे काही ना काही. शासनाने काहीतरी सुधारणा तर केली पाहिजे. लवकर गेलो तर लेकरं जेवण करते. इथं लेकरं लहान लेकरं, कोणी पाणी मागते, कोणी भूक लागते, कोणाजवळ पैसे असते, कोणाजवळ नसते. नेमके पैसे राहिले, अर्धी तिकीट आहे बा म्हणून बसमध्ये जातो आपण. कारण की लेकरं राहते ना. आता आमच्याजवळ पैसे संपले आमच्याजवळचे, मग आम्ही काय करावं? इथं बसून राहावं का तर की मुक्काम ठोकावं इथंचा? सांग ना मग. कुठे जाणार होते तुम्ही? आम्ही भातकुलीले गणोजा देवी एकच टाइम आहे. गणोजा देवी ते सोनोरी बपोरी एकच टाइम आहे. तोही आम्हाला वाटलं की उन्हाच्यानं बा लहान लेकरू आहे सोबत, लवकर निघाव 9च्या गाडीवर. 9ची गाडी इथं येऊन फेल पडली आहे. नेहमीच फेल पडते बस आहे तसा. इथं काय कधी मध्येच पडते, कधी भातकुलीत पडते, कधी कुठं पडते, चालूच राहते ते जवळ. कोणाला जबाबदार ठरणार आहे आपण? लोकप्रतिनिधी आहेत की त्यांना, की महामंडळाला? तेच आता एसटी डेपोवाले ह्या बसा बरोबर पाठवत नाही. ह्या पूर्ण बेकारीच्या बसा पाठवते आणि सर्व प्रवासायले हे होते, त्रास होते याच्यामध्ये. त्रास व्हायले. विद्यार्थी सुद्धा आहे आपल्या इथे, या ठिकाणी जाणार होते, त्यांच्याशी बातचीत करणार आपण. या इकडे, या नाही, या नाही इकडे, या इकडे या. असे आहेत. काय नाव तुमचं? संजना. कुठे चालले होते? अमरावतीला. कॉलेजला चालले होते कुठे? हा, जॉब वर जायचं. काय सांगाल, हे महामंडळाची बस इथे या ठिकाणी बंद पडली आहे?